मित्रांनो, आज आहे गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026। आज राज्याचं वातावरण कसं असणार आहे, कोणत्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे किंवा कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता ही कमी होणार आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागामध्ये पाऊस आहे की नाही किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून तुमच्या गावाचं नाव आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आपल्याला बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच नांदेड, परभणी जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। या ठिकाणी परळी, गंगाखेड, तसेच लोहा, कंधार, अहमदपूर, या ठिकाणी उदगीर असेल, लातूर, औसा, निलंगा, धाराशिव, तुळजापूर, भूम, परंडा, वाशी, चौसाळा, केज, या ठिकाणी दारूर, गेवराई, माजलगाव या संपूर्ण भागामध्ये, या तालुक्यांमध्ये मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। जालना जिल्ह्यामध्ये जास्त काही मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। या ठिकाणी मराठवाड्याचा एकंदरीत जर विचार केला तर बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त करून पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी यवतमाळ, वाशिम, तसेच या ठिकाणी चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये आपल्याला कालच्या तुलनेमध्ये पावसाचा जोर हा या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर हा कमीच आजपासून आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। या ठिकाणी श्रीरामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, कन्नड असेल, मनमाड या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो। तसेच या ठिकाणी मित्रांनो बारामती, इंदापूर, दौंड, करमाळा, या ठिकाणी जामखेड, बार्शी, पंढरपूर, सोलापूर, तसेच जत, आटपाडी, सांगली, कवठे महांकाळ, विटा, वडूज, कराड, तसेच कोल्हापूर असेल, या ठिकाणी सातारा असेल, या भागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। पुणे, सासवड, राहूर, दौंड, बारामती या ठिकाणी, तसेच आपण चाकण बघू शकता, मंचर, जुन्नर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। तर या ठिकाणी पुण्याच्या घाटमाथ्यावरती देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे। कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, पालघर या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। एकंदरीत जर आज 6 ऑगस्ट संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज देखील मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। कोकणपट्टीमध्ये या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व खानदेशमध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्हाला काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।